जाणण्यासाठी या तत्त्वांची मदत हे घेतली जाते किंवा हे तत्त्व जी आहेत ही मार्गदर्शक ठरत असतात. त्यानंतर तत्त्वाचं तिसरं स्वरूप आहे सराव व प्रयोगाद्वारे तत्त्व ही तयार केली जातात. मग व्यवस्थापनाची तत्त्व जी आहेत, मी तुम्हाला व्यवस्थापन तत्त्वांच्या प्रस्तावनेत सांगितलं की व्यवस्थापनाची तत्त्व ही विविध विचारवंतांनी त्यांच्या अभ्यासातून व विविध प्रकारची संशोधनं करून किंवा परीक्षणं करून आपल्यासमोर मांडलेली आहेत. मग ही एकदम मांडली जात नाहीत, तर व्यवस्थापनाची जी काही तत्त्वे आहेत हे संशोधन व अभ्यासातून विकसित केली जातात आणि ती विकसित करताना किंवा करण्यापूर्वी पद्धतशीर प्रयोग व त्याची निरीक्षणे मांडून ही निरीक्षणे संघटनेत वापरली जातात आणि त्यानंतर मग त्याचं तत्त्वामध्ये रूपांतर होतं. तुम्ही 7वी 8वीमध्ये असताना विविध प्रकारचे प्रयोग आपल्या शाळांमध्ये केले असतील. त्यामध्ये खास करून आपल्याला 1-2 प्रयोग आठवतो प्रत्येकाला, जे आपण खेळत करत होतो. त्याच्यामध्ये एखादा दिवा किंवा एखादी मेणबत्ती आपण पेटवायचो आणि त्या मेणबत्तीला ऑक्सिजनची काय गरज असते. मग पण त्या प्रयोग वहीमध्ये एक पद्धत असायची आपली की त्या ठिकाणी वर शीर्षक असायचं, मग शीर्षकाच्या खाली मला वाटतं उद्देश असायचा. मग उद्देश घेतल्यानंतर त्या ठिकाणी आपण साहित्य घ्यायचो की यासाठी साहित्य काय लागेल. मग त्यासाठी आपल्याला एक मेणबत्ती, एक चंचू, एक प्याला व एक ग्लास, त्यानंतर एक स्पिरिटचा दिवा, ते तळी, ते स्टँड ठेवण्यासाठी, त्यानंतर त्यावर एक जाडी, आगपेटी, अशा प्रकारचं साहित्य आपण लिहायचो. मग नंतर आपण म्हणायचो कृती. मग कृती काय करायची आणि ते चौकोनमध्ये मध्यभागी दिलेला असायचा, त्यावरती आपण ते आकृती तयार करायचो आणि प्रात्यक्षिक आपण स्वतः ते करायचो. मग तो जी मेणबत्ती आहे ती मेणबत्ती आपण घ्यायचो, मेणबत्ती पेटवायचो आणि त्यानंतर त्याच्यावर तो ग्लास हा ठेवायचो. तर हे जे काही 1-2 प्रकारचे प्रयोग आपण केलेले आहेत, स्पिरिटच्या दिव्याचा प्रयोग आहे किंवा मग मेणबत्तीचा प्रयोग आहे, त्यावर आपण ग्लास ठेवायचो. जर ग्लास आपण हळूहळू ठेवला किंवा पूर्णपणे त्या दिव्यावर नाही ठेवलेला नसेल तर तो दिवा असा विझण्यासाठी प्रयत्न करत असायचा, कारण त्याला ऑक्सिजन भेटायचं नाही. एकदा जर पूर्ण आपण तो ग्लास ठेवला तर तो दिवा पूर्ण विझतो. मग त्याच्या मागचं आपण निरीक्षण मांडायचो की अग्नी पेटण्यासाठी किंवा तो दिवा पेटण्यासाठी त्याला ऑक्सिजनची गरज होती. मग या प्रकारचं आपण ती कृती करायचो आणि शेवटी निष्कर्ष हा मांडायचो. मग आपण स्वतः त्या प्रयोगातून तो निष्कर्ष किंवा ते निरीक्षण मांडलेलं असतं. त्याचप्रकारे विविध विचारवंतांनी विविध प्रकारच्या अभ्यासातून व प्रयोगांमधून ही तत्त्वे जी आहेत ही हळूहळू विकसित केलेली आहेत. म्हणून तत्त्व ही सराव आणि प्रयोगाद्वारे तयार केली जातात. मग जेव्हा ती तयार केली जातात तर ती ते निरीक्षणे मांडल्यानंतर किंवा ही तत्त्वे विविध अभ्यासातून हळूहळू विकसित केल्यानंतर ती जगासमोर आणण्यापूर्वी प्रयोग आणि निरीक्षणे तयार केली जातात आणि त्याच्यातून ते निरीक्षणं जी काही मांडलेली आहेत ती व्यवसाय संघटनेवरती त्या ठिकाणी लावून पाहिली जातात किंवा त्या तत्त्वांचा वापर हा केला जातो. ते वापरून पाहिली जातात. मग ही तत्त्व त्या ठिकाणी वापरून पाहिल्यानंतरच त्यांचे तत्त्वांमध्ये रूपांतर होत असतात आणि मग ती जर तिथे यशस्वी होत असतील तर मग ती तत्त्व ही विविध अभ्यासपूर्ण माहिती जी काही आहे ही जगासमोर मांडली जाते. म्हणून तत्त्व ही सराव आणि प्रयोगाद्वारे तयार केली जात असतात. त्यानंतर पुढचं तत्त्वांचं स्वरूप आहे लवचिकता. लवचिकता म्हणजे नेमकं काय, तर एखाद्या वस्तूमध्ये किंवा एखाद्या घटकामध्ये बदल स्वीकारण्याची असलेली क्षमता. जशी परिस्थिती बदलेल त्यानुसार बदल स्वीकारण्याची जी काही क्षमता असेल त्याला लवचिकता असं म्हटलं जातं. मग ही क्षमता कुणामध्ये असते? एक उदाहरणार्थ, आपण रबर आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. तर ते रबर आपण ज्या प्रकारे ताणतो, दोघी हातांमध्ये पकडतो आणि जर त्याला आपण ताणलं तर ते ताणलं जातं. आपण जर त्याला सोडलं तर पुन्हा ते ज्या आकाराचं असेल त्या आकारात ते होतं. म्हणजेच काय झालं की जेव्हा आपण ते रबर ताणलं म्हणजे त्याची परिस्थिती बदलली. आपण जेव्हा त्याला ताणलं तर ज्या परिस्थितीनुसार त्या रबराने काय केलं, स्वतःमध्ये बदल स्वीकारला. आपण सोडून दिलं, परिस्थिती बदलली, पुन्हा परिस्थिती बदलल्यानुसार त्याने आपल्या आकारामध्ये किंवा आपल्या स्वरूपामध्ये बदल स्वीकारला.
मग लवचिकता म्हणजे तेच की बदलत्या परिस्थितीनुसार बदल स्वीकारण्याची क्षमता आहे. मग व्यवस्थापनाची तत्त्वे ही कशी आहेत, तर ती लवचिक आहेत किंवा त्याच्यामध्ये लवचिकता आहे. मग लवचिकता म्हणजेच काय की किंवा व्यवस्थापनाची तत्त्व ही लवचिक असतात. म्हणजेच काय, ज्या प्रकारे व्यवसाय संघटनांची परिस्थिती बदलेल किंवा एखादा प्रसंग येईल त्यानुसार ही तत्त्व आपल्याला बदलता येतात. जसं मी तुम्हाला पहिल्याच मुद्द्यामध्ये बोललो की सार्वत्रिक उपयोग म्हणजेच काय की हे वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांमध्ये, संघटनांमध्ये, व्यावसायिक संस्थांमध्ये, अव्यावसायिक संस्थांमध्ये, कंपन्यांमध्ये, हॉस्पिटल्समध्ये, महाविद्यालयांमध्ये लागू होतात. म्हणजेच काय, ही लवचिक आहेत. ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संस्थांच्या प्रकारानुसार, स्वरूपानुसार, आकारानुसार त्या ठिकाणी लागू होत असतात. म्हणून तत्त्व जी आहेत ही परिस्थितीनुसार याच्यामध्ये आपल्याला बदल हा करता येतो किंवा या तत्त्वांमध्ये प्रसंगानुसार व गरजेनुसार व्यवस्थापक जो आहे हा तत्त्वांचा वापर करत असताना जी काही परिस्थिती असेल किंवा प्रसंग असेल किंवा जशी गरज असेल त्यानुसार ते बदलता येतात किंवा त्यांच्यामध्ये सुधारणाही करता येत असते. त्यामुळे तत्त्व लागू करत असताना व्यवस्थापक त्या परिस्थितीनुसार किंवा आवश्यकतेनुसार किंवा गरजेनुसार या तत्त्वांमध्ये बदल करू शकतो. म्हणून व्यवस्थापनाची तत्त्व ही लवचिक असतात. त्यानंतर पुढचं स्वरूप आहे वर्तणुकीशी संबंधित. मग आता वर्तणूक कुणाची? मशिनरींची वर्तणूक का कच्च्या मालाची वर्तणूक? नाही. वर्तणूक कुणाची असते? मानवाची. पण ज्या प्रकारे मी तुम्हाला वर बोललो की जेव्हा व्यवस्थापन कार्य हे केलं जातं, मग व्यवस्थापन करत असताना किंवा व्यवसाय चालवत असताना जेव्हा कच्चा माल, यंत्रसामग्री, पैसा हे घटक आवश्यक आहे, तेवढंच व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे. आणि त्या ठिकाणी या सर्व कृती करण्यासाठी मनुष्यबळ हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. मग या मनुष्यबळाची वर्तणूक किंवा या मानवाची वर्तणूक, या वर्तणुकीशी संबंधित ही तत्त्व आहेत किंवा या तत्त्वांचे स्वरूप आहेत. या तत्त्वांमुळे किंवा तत्त्वांच्या मदतीने व्यवस्थापक जो काही आहे हा व्यक्तींच्या सामूहिक प्रयत्नातून किंवा व्यक्तींच्या वर्तनावरती अपेक्षित बदल करण्यासाठी ही तत्त्व निर्माण केलेली आहेत. जी काही मनुष्य या ठिकाणी कृती करत असतो, जे मी तुम्हाला म्हटलं की मेरी पार्कर फॉलेट म्हणतात की व्यवस्थापन म्हणजे काय, तर इतरांकडून काम करून घेण्याची कला. जेव्हा इतरांकडून काम म्हणजे मनुष्याकडून काम करून घेतलं जातं, तर या मनुष्यबळावर त्यांच्या मदतीने किंवा त्यांच्या सामूहिक प्रयत्नांतून व्यवसायाची जी काही उद्दिष्ट आहेत ती साध्य करण्यासाठी व व्यवस्थापनाचे ध्येय गाठण्यासाठी, ते उद्दिष्ट साधणं हे व्यवस्थापनाचं ध्येय असतं. मग त्या मानवाच्या किंवा त्या व्यक्तींच्या किंवा त्या कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीवर अपेक्षित बदल करण्यासाठी व्यवस्थापनाची तत्त्व जी काही आहेत ही तयार केलेली असतात. मग ही तत्त्वे जी आहेत ही कर्मचाऱ्यांच्या समूहावर नियंत्रण ठेवून किंवा व्यवस्थापकाला ती या कर्मचाऱ्यांच्या समूहावर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करत असतात, की जी त्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवून त्यांना व्यवसायाची जी काही ध्येय आहेत ती ध्येय पूर्ती करण्यासाठी ते व्यवस्थापकाला मार्गदर्शन करत असतात. व्यवस्थापकालाच का तत्त्व कुणाला तत्त्वांचा अभ्यास कुणाला करायचा आहे, तर व्यवस्थापकाला. कारण व्यवस्थापन कोण करतं? व्यवस्थापक. जेव्हा तो व्यवस्थापन करेल तेव्हा त्याला ही तत्त्व लागू करायची आहेत आणि त्या तत्त्वांचा अभ्यास जर त्याने केला तर तो योग्य प्रकारे तत्त्व लागू करू शकतो आणि जे काही अपेक्षित परिणाम त्याला अपेक्षित आहेत किंवा जे उद्दिष्ट त्यांना साध्य करायचे आहेत ते सहजरित्या गाठू शकतात. म्हणून व्यवस्थापकांना मानवी वर्तणुकीत बदल घडवून आणण्यासाठी ही तत्त्व निर्माण केलेली आहेत आणि यांच्या मदतीने तो व्यवस्थापक जो आहे हा कर्मचारी समूहावर नियंत्रण ठेवून त्यांना व्यवसायाची ध्येय पूर्ण करण्यासाठी त्यांना योग्य ते मार्गदर्शन करू शकतो किंवा योग्य त्या दिशा हा दाखवू शकतो. त्यानंतर पुढचं स्वरूप आहे कार्यकारण संबंध. मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये बोललो की कार्यकारण म्हणजे काय, तर कारण आणि परिणाम याच्यामधील जो काही संबंध आहे
तोही तत्त्व निश्चित करत असतात. कारण म्हणजे काहीतरी कार्य करण्यामागे किंवा कार्य करण्यामागे काहीतरी कारण आहे आणि कार्य आपण जे काही करतो ते कार्य आपण किती मेहनतीने करतो आहे किंवा आपण कोणत्या चांगल्या गोष्टींचा आधार घेऊन हे कार्य करतो आहे या गोष्टींवरती त्याचा परिणाम हा अवलंबून असतो. मग कार्य करण्यामागे काहीतरी कारण असतं आणि आपण जर कार्य केलं तरच आपल्याला परिणाम भेटतात, नाहीतर परिणाम भेटत नाही. अशी एक म्हण आहे, तुम्ही प्रत्येकाने ऐकलेलीच असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. असं होत नाही. जोपर्यंत आपण मेहनत करत नाही तोपर्यंत आपल्याला एका वेळेचं सुद्धा जेवण भेटणार नाही. म्हणून काहीतरी कार्य करत राहणं किंवा चांगले काम करत राहणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून त्या कार्य आणि परिणाम यांच्यामधील संबंध निश्चित करण्याचं काम ही तत्त्व करत असतात. व्यवस्थापनाची तत्त्व जे आहेत ही निर्णय घेण्यासाठीचा आधार आहेत की जी एखाद्या परिणामामागचे कारण निश्चित करत असतात. मग जेव्हा एखादा व्यवसाय हा चालवला जात असतो त्या ठिकाणी जी काही कामं केली जात असतात तर जे काही दोन घटक असतील त्या दोन घटकांमधील कार्यकारण संबंध निश्चित करत असतात. ती तत्त्व जे आहेत त्यांना ते मदत करत असतात. या तत्त्वांच्या वापरामुळे कारण आणि परिणामातील परस्पर संबंध हे निश्चित होतात. जे काही कारण आहे आणि परिणाम आहे याच्यातील संबंध जो आहे तो निश्चित होतो. म्हणजेच काय की परिणाम आपल्याला काहीतरी भेटणार आहे आणि आपण परिणाम मिळवण्यासाठी काहीतरी आपल्याला कारण असणार आहे किंवा आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. मग परिणाम मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला कार्य करावं लागेल. कार्य करण्यामागे काय आहे तर करण्यामागे काहीतरी कारण आहे. त्या कार्य करण्यामागे काय कारण आहे तर जो काही आपल्याला परिणाम भेटणार आहे तो आपल्याला मिळवायचा आहे. तर तो परिणाम मिळवण्यासाठी, तो फायदा आपला होण्यासाठी किंवा ते गुण मिळवण्यासाठी किंवा तेवढा पैसा मिळण्यासाठी आपण काहीतरी कार्य हे करत असतो. मग त्या कार्य आणि तो परिणाम यांच्यामधला संबंध निश्चित करण्यासाठी हे तत्त्व जी आहेत ही महत्त्वाची असतात किंवा ही मदत करत असतात. मग आपल्याला या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे की जर चांगल्या जर कर्मचाऱ्यांना पगार दिला तर त्यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढण्यासाठी मदत होत असते. एक बरोबर आहे की कुणालाही जर आता एक साधं उदाहरण की एखाद्या मजुराला जर 150 रुपये रोज दिला आणि एखाद्या मजुराला जर 250 रुपये रोज दिला तर ते 250 रुपये ज्याला आपण दिलेलं आहे त्याच्याकडून आपण जास्तीत जास्त काम करून घेण्याची अपेक्षा करतो किंवा ज्याला 250 रुपये रोज भेटलेला आहे तो नक्कीच या 150 रुपयेवाल्यापेक्षा जास्त देण्याचा प्रयत्न हा करेल. मग जेव्हा आपल्याला चांगला परिणाम मिळवायचा आहे किंवा कर्मचाऱ्याची जर कार्यक्षमता वाढवायची असेल तर आपल्याला त्यांना चांगला पगार देणं हे अपेक्षित आहे. म्हणून चांगला पगार दिल्याने कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढण्यासाठी मदत होते. मग याच्या ठिकाणी कार्य आणि परिणाम आहे याच्यातील जे काही संबंध निश्चित करण्याचं काम ही तत्त्व करत असतात. मग काय आपल्याला परिणाम काय पाहिजे होता तर कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता ही वाढवायची होती. मग कर्मचाऱ्यांची जर कार्यक्षमता वाढवायची असेल त्यासाठी काय करावं लागेल तर त्यासाठी त्यांना चांगला पगार हा द्यावा लागेल. आणि जर दुसरं उदाहरण दिलं आहे की प्रभावी जाहिरातीने वस्तूंची विक्रीही वाढत असते. नक्कीच जर आपल्याला वस्तूंची विक्री वाढवायची असेल हा जर परिणाम आपल्याला पाहिजे आहे तर आपल्याला काय कार्य करावं लागेल तर आपल्याला प्रभावी जाहिरात करावं लागेल. आपल्याला प्रत्येक व्यक्तीपर्यंत ती माहिती पोहोचवावी लागेल. तर या प्रकारे ही जी तत्त्व आहेत ही तत्त्व कार्यकारण संबंध हे निश्चित करत असतात. आणि शेवटचा तत्त्वाचं स्वरूप आहे की सर्व तत्त्वांना एकसारखे महत्त्व आहे. मग व्यवस्थापनाची जी काही तत्त्वे आहेत ही सर्व एकसारखीच आहेत किंवा सर्व तत्त्व ही एकसारखेच महत्त्वाचे आहेत. कोणतंही तत्त्व हे कमी महत्त्वाचं नाही. जेव्हा व्यवसाय संघटनेला अचूक परिणाम साधायचे असतील किंवा पूर्वनियोजित उद्दिष्ट साध्य करायची असतील तर त्यासाठी ही सर्व तत्त्वे वापरावी लागतात. कोणतेही एक तत्त्व त्या ठिकाणी दुसऱ्यापेक्षा अधिक महत्त्वाचे नसतं. एखादं तत्त्व टाळून किंवा एकाच वेळी ते तत्त्व वापरणं आवश्यक असतं. एखादं तत्त्व त्यांना टाळता येत नाही किंवा एखादं तत्त्व जर योग्य प्रकारे वापरलं गेलं नाही तर त्याचा परिणाम हे संस्थेवरती इतर घटकांवरती किंवा संस्थेवर तो परिणाम जो आहे तो दिसून येतो. इतर तत्त्वांकडे जर त्यांनी दुर्लक्ष जर केलं तर त्याचा परिणाम संघटनेच्या कामकाजावर हा होत असतो.
मग ही जी काही तत्त्व आहेत ही सर्वच तत्त्व ही महत्त्वाची आहेत. जी काही तत्त्व आपण नंतर बघणार आहोत, या तत्त्वांचं स्वरूप काय की सर्वच तत्त्व ही सारख्याच स्वरूपात सारख्याच महत्त्वाची आहेत. कोणत्याही तत्त्वांना टाळून चालत नाही. म्हणून सर्व तत्त्व ही आवश्यकतेनुसार किंवा सर्वच तत्त्व ही प्रत्येक प्रकारच्या संघटनेमध्ये संस्थेमध्ये वापरलं जाणं हे गरजेचं आहे. यानंतरच्या पुढील व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थापन तत्त्वांचे महत्त्व याविषयी मी तुम्हाला मार्गदर्शन करेन. धन्यवाद.